आजचा आपला पाठ आहे बी स्मार्ट. बी स्मार्ट म्हणजे यशस्वी बना. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग they have deep inside them. A desire, a dream, a vision. They have to have the skill and the will. But the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. बी स्मार्ट म्हणजे यशस्वी बना. आता आपण क्रीडा स्पर्धा ज्या असतात, ज्या क्रीडा स्पर्धा होत असतात, त्या क्रीडा स्पर्धांमध्ये जे यशस्वी विजेते असतात ते काही असे व्यायामशाळेमध्ये तयार होत नाहीत. दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यासारख्या त्यांच्यामध्ये ज्या रुजलेल्या खोलवर मनामध्ये रुजलेल्या ज्या गोष्टी असतात त्यामुळेच हे विजेते बनत असतात, निर्माण होत असतात, घडत असतात. कौशल्य व इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्यात असणे अनिवार्य आवश्यक आहेच, पण कौशल्यापेक्षाही त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती जबरदस्त किंवा बळकट असायला हवी. कित्येक यशस्वी व्यावसायिक जे असतात त्या व्यावसायिकांचा अशाच प्रकारे उन्नती होत असते आणि आपण सर्वजण उपजत बुद्धी कौशल्ये घेऊनच जन्माला येत असतो. सर्वांमध्ये बुद्धी ही देवाने दिलेली असतेच. या बुद्धी कौशल्याचा जर आयुष्यातील ध्येय प्राप्त करण्यासाठी जर योग्य प्रकारे प्रत्येकाने उपयोग केला तर आपण जीवनामध्ये निश्चितच यशस्वी होऊ शकतो. आता अर्थात जर ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण जर प्रत्यक्ष कृती क्रिया केली नाही, नुसतं बसून राहिलं तर मात्र ती ध्येय आपण कधीही पूर्ण करू शकणार नाही. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. Pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. एक आहे कल्पकतेची समज आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी किंवा प्रकाशमान करणारा मैलाचा एक दगड. ध्येयांमुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे आपल्या हातामध्ये घेऊ शकतो आणि त्यांच्या मागे लागल्याने त्यांचा पाठपुरावा केल्यामुळे त्याला निश्चितच आपल्या उज्ज्वल भविष्याची यशाची खात्री मिळत असते. ध्येय जर समोर असेल तर आपल्या आयुष्याची गाडी कोणत्याही अशा आयुष्याच्या रुळावरून अशी घसरून बाजूला जाणार नाही किंवा तुमची जी जीवनरूपी नौका आहे ती कुठेही डगमगत भरकटत जाणार नाही, तर ती ठरवलेला जो तुमचा मार्ग आहे त्या मार्गावरून व्यवस्थितरित्या मार्गक्रमण करू शकेल. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. ध्येय निश्चित करणे जरी वरकरणी म्हणजे असं आपल्याला पाहून असं ऐकून सोपं वाटत जरी असलं तरी कित्येक जणांसाठी ते अतिशय कठीण असतं, आव्हानात्मक असतं. आणि जर तुमच्या जीवनामध्ये कोणतंही ध्येय नसेल तर तुम्हाला अपयशाची कधीच भीती वाटणार नाही. परंतु आयुष्यात काय मिळवायचं आहे हे ज्याचं त्याने स्वतः ठरवायचं असतं. ते कोणी त्याला ते नेमून देणार नाही. आणि जर ध्येय साध्य करायचं असेल तर तुम्हाला 5 टप्प्यांचा 5 बाबींचा मार्ग तुम्हाला अवलंबावा लागेल असे जाणकार तज्ञ लोकांचं सांगणं आहे, ते सुचवत आहेत. स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी
of thinking that helps people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic and time bound. स्मार्ट गोल्स म्हणजे स्मार्ट ध्येय. स्मार्ट ध्येय ही आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी एक विचार पद्धती आहे. स्मार्ट म्हणजे काय? स्मार्ट मध्ये बघा स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड यांचा समावेश आहे. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगा, अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्याजोगा आणि रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी आणि टाइम बाउंड म्हणजे कालमर्यादित. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्मार्ट गोल्स म्हणजे काय? ध्येयांची एक मार्गदर्शक सूची असते. ती सूची पुढील प्रमाणे आहे. स्पेसिफिक. स्पेसिफिक काय? स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. The more specific the area, the more refined the achievement of one goal can be. It makes it easier to set parameters and work towards the goal. For example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? तर बघा स्पेसिफिक म्हणजे काय? निश्चित तपशील असलेला, ज्यामध्ये आपल्याला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे अशा एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यामध्ये आपण शोध घेऊ शकतो. क्षेत्र जे आहे, निवडलेले क्षेत्र जितके अधिक नेमके आणि तितक्या उत्तम प्रकारेच त्या व्यक्तीचे ध्येय तिथं साध्य होऊ शकते. यामुळे काय? मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे जात असते. उदाहरणार्थ एखादं घर बांधायचं असेल, आपल्याला घर एखादं बांधायचं असेल तर घर बांधताना किती क्षमतेचं घर हवं आहे आणि किती कालावधी घर बांधायला लागेल याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. मेजरेबल. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. दिस मेक्स it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. आता मेजरेबल म्हणजे काय? मोजता येण्याजोगा. जर तुम्ही एखादं ध्येय ठरवलेलं आहे तर त्या ध्येयाचं जर तुम्ही परिमाण निश्चित केलं तर प्रगतीचं मापन करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट प्रकारचे मार्ग किंवा रस्ते किंवा उपाय आखता येऊ शकतात. त्यामुळे या ध्येयाच्या पूर्ततेमध्ये संपूर्ण कालावधीमध्ये जी काही तुम्ही कामगिरी कराल त्या कामगिरीचे तुम्हाला मानक ठरवता येऊ शकतात. तसेच त्या ध्येयपूर्तीची जी कामगिरी आहे त्या कामगिरीची सुधारणा करण्याची संधी देखील तुम्ही त्यातून शोधू शकता. आता बघा फुटबॉल खेळताना फुटबॉल खेळणारा जो खेळाडू असतो त्याची भूमिका व त्याचे मैदानावरील स्थान जर निश्चित केलेले असणे त्यावेळी आवश्यक असते. नंतरचा मुद्दा आहे अचिवेबल. अचिवेबल. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कंप्लीटेड इन द डेसिग्नेटेड period of time. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. Achievable म्हणजे प्राप्त किंवा मिळवण्यायोग्य, साध्य करण्यायोग्य, ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील अशीच ध्येय आपण ठरवली पाहिजेत. आणि अशी ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे ते काम करतात, ज्यातून अनेकदा भविष्यामध्ये आपण काय करणार आहोत त्याची एक चांगली यशोगाथा किंवा कारकीर्द ती ठरू शकते. कदाचित आपण जीवनामध्ये राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनू शकणार नाही,
परंतु आपण निश्चितच अपेक्षा करू शकतो की भविष्यामध्ये आपण काहीतरी प्रभावी कार्य करण्याचं स्वप्न नक्कीच पाहू शकतो. एखादा सामाजिक कार्यकर्ता किंवा एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून आपण भविष्यामध्ये काही प्रभावी किंवा समाजोपयोगी कार्य करण्याचं एक स्वप्न देखील आपण पाहू शकतो. रिअलिस्टिक. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स that are within one's current skill set or area of expertise. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. आता बघा, स्वतःला माहीत असलेलं, अवगत असलेले कौशल्य आणि तुमची क्षमता यानुसार तुम्हाला ध्येय निश्चित करणे आवश्यक असते. आपल्या क्षमतेनुसार आणि कौशल्यानुसार ध्येय निश्चित करणे आपल्याला आवश्यक असते. कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला प्रावीण्य मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात किंवा एखाद्या क्षेत्रात जर तुम्हाला निपुण व्हायचं असेल, निष्णात व्हायचं असेल, तर ती तशी अपेक्षा तुम्ही ठेवाल तर ते चुकीचं आहे, ते अवास्तव आहे. वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय तुम्ही साध्य सहजच करू शकता. आणि बचावात्मक असणारे आणि जर तुमच्यामध्ये काही करण्याची धडाडी नसेल तर असं ध्येय अनेकदा वास्तववादी नसते. आपल्या डोक्यामध्ये ध्येयाचं चित्र स्पष्ट असायला हवं. तुमचं ध्येय काय आहे ते तुम्हाला स्पष्ट माहीत असायला हवं आणि ते पूर्ण करण्याची क्षमता देखील तुमच्यामध्ये असली पाहिजे. टाइम बाउंड. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स around each goal as it will help increase focus and accountability. To reduce weight we know how to go about it, but without consistent time bound action it never becomes a reality. It may be exercise, diet and stress free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. आता टाइम बाउंड म्हणजे काय? टाइम बाउंड म्हणजे कालमर्यादा असणे. एखाद्या गोष्टीला कालमर्यादा असणे. प्रत्येक ध्येय तुम्ही जे काही ठरवलेलं असेल त्या प्रत्येक ध्येयाला आपल्याला वेळेचं काहीतरी मापदंड निश्चित करणे आवश्यक आहे. वेळेची त्याला कुठेतरी कालमर्यादा असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यावर आपल्याला अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते. वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे ते आपल्याला माहीत असते. पण वेळेच्या चौकटीत राहून जर तुम्ही सातत्यपूर्ण नियमितपणे ती क्रिया केली नाही तर तुम्हाला पाहिजे तसा परिणाम मिळणार नाही. तुम्हाला बारीक होता येणार नाही किंवा वजन कमी करता येणार नाही. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो किंवा तणावरहित विचार असो. मनाची द्विधावस्था न होऊ देता किंवा मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका किंवा एखादा वाईट वैफल्यग्रस्त विचार न बाळगता ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे, निश्चितपणे या सर्व गोष्टींचं पालन केले पाहिजे. Visions, wishes, intentions and dreams are all valuable. They spark up imagination and encourage us to define where we want to reach. In order to get there, however, we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. The quality and quantity of energy we put forth directly impact the results. Life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. आता बघा, सर्व प्रकारची जी ध्येयदृष्टी असेल, इच्छा, उद्देश, अपेक्षा आणि स्वप्ने,
ही अतिशय बहुमोल असतात, मौल्यवान असतात आणि त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती ही जागृत होत असते आणि आपल्याला कुठं जायचं आहे, काय कुठे पोहोचायचं आहे हे निश्चित करण्यासाठी आपल्याला त्यामुळे पाठबळ किंवा प्रोत्साहन मिळते. पण तिथं पोहोचण्यासाठी आपल्या मनातील जी प्रतिमा आहे ती तुम्हाला वास्तवात व्यावहारिकतेत उतरवता आली पाहिजे, कृतीमध्ये उतरवता आली पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला आपली धोरणे आखता आली पाहिजेत. आपण जी आपल्या ध्येयपूर्तीसाठी जी ऊर्जा वापरत असतो त्या वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि तिचं प्रमाण यांचा तुमच्या ध्येय निश्चितीवर निश्चितच परिणाम होत असतो. आणि हे आपलं जे जीवन आहे, आयुष्य आहे, हे युद्धातल्या रणशिंगाप्रमाणे असतं. आपण त्याला जर जीवनाला काही दिलं नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, finding the right footing, preciously mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. आता आपलं जे यश किंवा सक्सेस जे आहे ती असते, तिला काय म्हटलं, अंधारातून केलेली वाटचाल. म्हणजे यशाकडे जाणारा मार्ग हा अंधारातून जात असतो. तुम्हाला शोधणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला आवश्यक ती कौशल्ये अंगीभूत करणे आवश्यक आहे आणि तुमची वाटचाल सतत पुढे चालू ठेवणे आवश्यक आहे. आणि या सर्व गोष्टी करत असताना आपण आपल्या मार्गात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यांना कसं सामोरे जातो आणि त्यांना कसं हँडल करतो, हाताळतो, यावर ते सगळं अवलंबून असते. आपण जिथे आहोत तिथूनच जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील तुम्हाला प्रत्येक जे तुमचं पुढचं पाऊल आहे ते योग्य दिशेला तुम्हाला टाकता येणे आवश्यक आहे. आपण उचललेलं पुढचं प्रत्येक पाऊल आपल्याला न डगमगता, न घाबरता, न बिचकता भक्कम आधार देणारं असायला पाहिजे. अशा प्रकारे आपण बी स्मार्ट म्हणजेच यशस्वी बना या आपल्या 1.4 या पाठाचा मराठी अनुवाद बघितलेला आहे, स्पष्टीकरण पण बघितलेलं आहे आणि ते समजून घेतलेलं आहे.